तुम्ही तुमच्या मुलाला बागेत खेळायला नेता. तिथे इतर 10 मुलं खेळतायत. तुमचं मूल लांबूनच त्यांच्याकडे बघतंय. त्यालाही खेळायचंय, पण पाय पुढे पडत नाहीत. ते तुमच्या मागे येऊन लपतं किंवा तुमच्या हाताला घट्ट धरून ठेवतं. काही वेळाने तुम्ही घरी येता आणि कोणाकडे तरी कौतुक ऐकता. अरे, तो मुलगा बघ किती छान बोलतोय, किती धीट आहे. आणि नकळत तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. हो ना, आमचाच हा असा दबलेला असतो, याला काही जमतच नाही. मित्रांनो, हे वाक्य तुम्हाला साधं वाटलं असेल, पण त्या चिमुकल्या कानांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाचा एक छोटासा तुकडा तुटून पडला. आपण म्हणतो ना, माझा मुलगा मागे पडतोय, पण त्याला मागे ढकलणारं कोण आहे? आज फायद्याचं बोलाच्या स्मार्ट पॅरेंटिंग सिरीजमध्ये आपण मुलांचा आत्मविश्वास या विषयावर फक्त बोलणार नाही, तर तो मुळापासून कसा घडवायचा हे पाहणार आहोत. तुलना हे आत्मविश्वासाचं सर्वात मोठं विष आहे. आजच्या काळात पालकांची सर्वात मोठी चूक काय असेल तर ती आहे तुलना. आपण मुलाला युनिक मानण्यापेक्षा कॉम्पिटिशन मानतो. जेव्हा आपण म्हणतो, बघ शेजारच्या काकूंच्या मुलाला किती मार्क मिळाले, किंवा तुझ्या बहिणीला बघ किती पटकन तयार होते, तेव्हा आपण मुलाला एक संदेश देतो की तू जसा आहेस तसा तू पुरेसा नाहीस. विचार करा, जर तुमच्या बॉसने ऑफिसमध्ये तुमची तुलना रोज दुसऱ्या सहकार्याशी केली तर तुम्हाला कामात उत्साह वाटेल का? तुमचं मन खट्टू होईल ना. मग लहान मुलांच्या बाबतीत आपण हे का करतो? आत्मविश्वास म्हणजे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असणं नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर खात्री असणं आहे. आजपासून मुलाची तुलना दुसऱ्या मुलाशी करणं बंद करा. एक उदाहरण देते. 8 वर्षांचा अद्वैत. त्याला चित्र काढायला खूप आवडायचं, पण प्रत्येक वेळी चित्र काढलं की तो आईला विचारायचा, आई, हे चांगलं आहे ना? मी बरोबर काढलंय ना? जोपर्यंत आई हो म्हणत नाही तोपर्यंत तो दुसरं चित्र काढायचाच नाही. ही भीती कसली आहे? ही भीती आहे चुकीचं ठरण्याची. आपण मुलांना इतकी शिस्त लावतो की त्यांना स्वतःच्या निर्णयावर शंका यायला लागते. जर मुलाला प्रत्येक पावलावर तुमच्या अप्रूव्हलची गरज लागत असेल तर त्याचा आत्मविश्वास कधीच वाढणार नाही. त्याला चुकू द्या, त्याला रंगांची मिसळण करू द्या, त्याला कागद फाडू द्या. जेव्हा तो स्वतःच्या चुकांमधून शिकेल तेव्हाच त्याचा खरा आत्मविश्वास जागा होईल. मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक करा. अनेकांना वाटतं की मुलाला सतत व्हेरी गुड, शाब्बास म्हटलं की आत्मविश्वास वाढतो, पण हे अर्धवट सत्य आहे. मुलाच्या गुणांचे नाही तर त्याच्या प्रयत्नांचे म्हणजे प्रोसेसचे कौतुक करा. तू खूप हुशार आहेस म्हणण्यापेक्षा ती किती वेळ बसून हा प्रश्न सोडवलास, तुझं सातत्य मला आवडलं असं म्हणा. तू किती सुंदर दिसतोयस म्हणण्यापेक्षा आज तू स्वतःहून कपड्यांची निवड केलीस, तुझी चॉईस छान आहे असं म्हणा. जेव्हा आपण प्रयत्नांचं कौतुक करतो तेव्हा मुलाला कळतं की प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. मग निकाल काहीही लागो, तो पुन्हा प्रयत्न करायला घाबरणार नाही. आत्मविश्वास अनुभवातून येतो. मुलाला घरातली छोटी छोटी कामं द्या. याने त्यांना स्वावलंबनाचं महत्त्व पटू लागतं आणि हळूहळू ती सवय लागते. मुलं स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखायला शिकतात आणि वेळेत काम पूर्ण करण्याने वेळेचं महत्त्वही समजू लागतं. मित्रांनो, जेव्हा आपलं मूल स्वतःच्या हाताने आपली ताटं उचलतं किंवा घराच्या साफसफाईत आपल्याला मदत करतं, तेव्हा तो फक्त काम करत नसतो, तर तो टीमवर्क नावाचा एक मोठा धडा शिकत असतो. घराच्या या छोट्या चौकटीत जेव्हा तो मिळून मिसळून काम करायला शिकतो, तेव्हाच त्याच्यात भविष्यातील टीम प्लेयरची बीजं रोवली जातात. मुलाला हे कळू द्या की कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं, तर ते आपलं असतं. हीच भावना त्याला पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा मुलाला वाटतं की आई बाबा माझा सल्ला घेत आहेत किंवा माझ्यावर ही जबाबदारी सोपवलीये, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्याला जाणवतं की मी काहीतरी करू शकतो. ही आय कॅन डू इट ही भावनाच आत्मविश्वासाचा पाया आहे. त्यांना अपयशापासून वाचवू नका, तर अपयशानंतर कसं उभं राहायचं हे शिकवा. तुमचा विश्वास हीच तुमच्या मुलाची ताकद आहे. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर संपूर्ण जग त्याच्यासमोर झुकेल. हे छोटे बदल करून बघा आणि तुम्ही स्वतः मुलांमध्ये होणारा फरक अनुभवाल. स्मार्ट पॅरेंटिंगच्या या प्रवासात आज आपण आपल्या मुलांना हा आत्मविश्वासाचा मंत्र देऊयात. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा फायद्याचं बोला.